भारतीय उद्योग विश्वाचे महर्षी रतन टाटा यांचं निधन झालंय। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतलाय, त्यांची प्राणज्योत मालवली आहे। रतन टाटा यांनी उद्योग विश्वामध्ये आपल्या अतुलनीय अशा योगदानाचा अमूल्य ठसा उमटवलाय। रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतीय उद्योग विश्वाचा आधारवडच हरपलाय। परोपकारी स्वभाव, सामाजिक जाणीव यामुळे रतन टाटा हे सगळ्या स्तरामधल्या लोकांसाठी आदर्श असं व्यक्तिमत्व होते। रतन टाटा यांच्या पार्थिवावरती सरकारी प्रोटोकॉलच्या नुसार अंत्यसंस्कार केले जातील। मुंबईमध्ये एनसीपीए इथे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत रतन टाटा यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे आणि यानंतर नरीमन पॉइंट ते वरळीपर्यंत अंत्ययात्रा सुद्धा काढली जाईल। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीच्या नुसार वरळी इथे रतन टाटा यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। रतन टाटा यांच्या निधनामुळे राज्यामध्ये आज दुखवटा जाहीर झालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय दुखवटा अभिषेक मुठाळ आपल्याला याविषयीची अधिकची माहिती देतील। अभिषेक, यामिनी जर पाहायचं तर सकाळी 9:30च्या दरम्यान रतन टाटा यांचं पार्थिव जे आहे ते NCPA नेण्यात येणार आहे। आपण जे समोरचं घर बघू शकता हे रतन टाटा यांचं आहे आणि इथंच सध्याला कुटुंब आणि काही जे मित्रपरिवार मंडळी आहेत ते इथं आपल्याला सध्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच हिरानंदानी ग्रुपचे सर्वेसर्वा हे देखील आता सध्याला इथं रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन गेलेले आहेत। एकूणच मोठी ओळख जर का पाहिजे तर रतन टाटा यांची तर एक फिलॅन्थ्रोपिस्ट, दानशूर व्यक्ती, समाजसेवक आणि उद्योगपती, उद्योजक अशी त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे अनेक किस्से देखील आपल्याला रतन टाटा यांचे ऐकायला मिळतात। 1991 साली रतन टाटा यांनी अध्यक्षपद घेतल्यानंतर रतन टाटा यांनी टाटा मोटर्सवर मोठ्या प्रमाणात भर दिल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्यामुळे 1998 साली जी इंडिका कार आहे ती देखील त्यांच्याकडनं लॉन्च करण्यात आलेली होती आणि त्यातच जर का पाहायचं तर पहिली ही स्वदेशी बनावटी कार होती। एकूणच त्या गाडीचा प्रवास हा आत्ता देखील आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतं। त्याचं नाव थोडंसं बदललेलं आहे, थोडं डिझाईन्स देखील बदललेले आहेत, मात्र ती लेगसी जी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते। सोबतच दुसरा एक मोठा किस्सा जर पाहायचा तर तो जॅग्वार अँड लँड रोवरचा आपल्याला पाहायला मिळतो। जी जॅग्वार कंपनी ही एकेकाळी टाटा मोटर्स ही विकत घ्यावी किंवा मग ती टेकओव्हर करावी अशा प्रकारचे प्रयत्न आपल्याला 99 साली होताना पाहायला मिळालेले होते। कारण एकूणच 98 साली जेव्हा हा संपूर्ण जो गाड्यांचा व्यवसाय सुरू करण्यात आलेला होता टाटा यांनी, तो कुठंतरी अडचणीत होता आणि त्यामुळे तो विकण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला होता। मात्र कुठंतरी रतन टाटा यांचा अपमान तिथं झाला, जिथं तुम्हाला माहिती नाही आहे गोष्टी तिथं तुम्ही हात टाकला आणि त्यामुळे कुठंतरी अडचणींचा सामना करावा असं देखील बिल फोर्ड त्यांना बोलले होते। फोर्डकडनं एकेकाळी फोर्डकडे संपूर्ण जॅग्वार JLRची मालकी होती आणि त्यामुळेच त्यानंतर कुठंतरी रतन टाटा यांनी अपमान हा झाल्यानंतर न विकण्याचा निर्णय जो आहे तो आपला गाड्यांचा व्यवसाय न विकण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यामुळे त्यानंतर संपूर्ण व्यवसाय चालला आणि एक वेळ अशी आली की 2008 साली जी फोर्ड अडचणीत होती ती फोर्डची जी कंपनी आहेत JLR ही त्यांच्याकडनं विकत घेण्यात आली। रतन टाटा यांनी ती विकत घेतली आणि त्यामुळे या संपूर्ण अपमानाचा कुठंतरी गोड बदला हे म्हणावं लागेल तो आपल्याला रतन टाटा यांच्याकडनं देखील घेण्यात आल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे एकूण प्रवास जर का पाहायचा तर तो मोठा असा प्रवास रतन टाटा यांचा पाहायला मिळतो। उद्योजक म्हणून ते आपल्याला पुढे येताना अनेकदा पाहायला मिळालेले आहेत आणि त्यामुळेच दानशूर, समाजसेवक आणि उद्योजक अशी त्यांची आपल्याला ओळख ही पाहायला मिळते। अगदी अभिषेक, खरं तर रतन टाटा गेल्याच्या नंतर आता राज्यामध्ये शासकीय दुखवटा सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली माहिती दिल्याचं कळतंय, त्यामुळे कोणतेही शासकीय कार्यक्रम आज घेतले जाणार नाहीत।
नक्कीच यामध्ये करमणुकीचे कार्यक्रम असतील किंवा मग जे शासकीय कार्यक्रम असतील ते आपल्याला होताना पाहायला मिळणार नाही आहे. यामध्ये जर पाहायचं तर आज कॅबिनेट होते आणि कॅबिनेट होणार असल्याचं देखील कळतं आहे. मात्र अद्याप त्यापर्यंत निश्चितता जी आहे ती झालेली नाही आहे. थोड्याच वेळात त्या संदर्भात देखील निश्चितता आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. मात्र शासकीय कार्यक्रम असतील किंवा मग करमणुकीचे जे कार्यक्रम शासनातर्फे होत असतात, शासन कुठं सपोर्ट करत असतात ते आपल्याला कार्यक्रम होताना पाहायला मिळणार नाही आहे. एकूणच मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, हे देखील आपल्याला रतन टाटा यांचं अंतिम दर्शन घेताना पाहायला मिळणार आहे. ते देखील आपल्याला NCPAमध्ये येताना पाहायला मिळतील. सर्वसामान्य असतील, सोबतच उद्योजक, बडे कलाकार असतील, हे सगळे देखील आपल्याला तिथं पाहायला मिळतील. अगदी. अभिषेक, तुम्ही असं सोबत राहा, आपण याविषयीचे अधिकचे अपडेट्स बघूया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.